वेगवान घडामोडींचा आढावा पूर्ण झालेला आहे। आता काही महत्त्वाच्या घडामोडी सविस्तर। एकनाथ शिंदे यांच्याकडून भाजपकडे मुंबईमध्ये महापौर पदासाठी अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्याचा प्रस्ताव दिल्याची चर्चा आहे। दुसरीकडे शिंदेचे नगरसेवक फोडून भाजपच महापौर करेल असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं। दुसरीकडे आम्ही शिंदेंशी चर्चा करून ठरवू काय करायचं ते, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः दिली आहे। 21 का 22 जानेवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे। पुढची तारीख कधी जून जुलैची, ऑगस्टची मिळते, डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मेची 2028 29 30 सालची कधी मिळते ती बघू आपण। पण तो जर का निकाल संविधानाप्रमाणे लागला आणि त्यांचं नाव चिन्ह गेलं तर त्यांना मग त्यांचा उपयोग काय राहिला? उपयोग शून्य होईल। त्यांचा जन्मच किंवा ती फोडाफोडी शहासेनेची एवढ्यासाठी झाली की शिवसेनेच्या मतदारांमध्ये गोंधळ निर्माण करणं। कारण ती जर का शिवसेना एक असती तर भाजपने किती, म्हणजे आता जसं आकाश पातळ एक केलं तसं आकाश पातळ इतर ग्रह जरी एक केले असते तरी भाजप काय वाढू शकलं नसतं। आणि भाजप वाढलेलंच नाही आहे, त्यांनी सगळे बाहेरची लोक मांडीवर घेतलेत। आम्ही बसून ठरवू ना। बघा आता याच्यामध्ये महापौर कोण, महापौर कधी, महापौर किती वर्ष वगैरे या सगळ्या गोष्टी शिंदे साहेब आणि मी आणि आमची दोन्हीकडची नेते मंडळी आम्ही बसून ठरवू। काही त्यात वाद येणार नाही। छान पद्धतीनं दोन्ही पक्ष आम्ही मुंबई चालवून दाखवू।